नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आणि मानसी दोघीही मिळून देवीची पूजा करत असतात. त्याच वेळेला इथे भूमीला शुद्ध येते. दोघीजणीही देवीकडे रडत म्हणतात की आमची भूमी लवकर परत येऊ दे. इकडे भूमीला जाग येते आणि ती उठून बसते. त्याच वेळेला ती स्वतःची हिंमत करून कशी तरी उठते आणि तिचा हात खाली जमिनीला बर्फावर चिकटलेला असतो. पण ती तिचा हात सोडवण्यासाठी घेते तर जोरात तिचा हात काढत असताना तिला जोरात लागतं आणि तिच्या त्या हातामधून रक्त येतं. बर्फामुळे तिचा हात गोठल्यासारखा झालेला असतो आणि त्यातून रक्त यायला लागतं. मग भूमी देवी योगेश्वरी मला हे सगळं ताकद दे, सहन करण्याची शक्ती दे असं म्हणून ती तशीच तिथून उठते आणि नंतर त्या तशाच हाताने ती तिथून कशीबशी उठते आणि गारठलेली असते आणि स्वतःला ती तिथून गुंडाळून घेते. तर इथे कोल्ड स्टोरेजच्या बाहेरच दोन माणसं जात असतात आणि त्याच वेळेला भूमी इथे रॅपर घेते आणि त्या रॅपरमध्ये ती दोन्ही स्वतःचे हात बांधून घेते जेणेकरून तिला जास्त त्रास व्हायला नको. तेवढ्यातच आता ती म्हणत असते की तुझं काम कसलं चाललं आहे रे, सुट्टीच्या दिवशी पण तुझं कामच सुरू असतं का सारखं सारखं. तेवढ्यातच तिथून भूमीचा आवाज यायला लागतो. भूमी एक नारळ घेऊन तो दरवाजाचा जो लॉक असतो तो तोडण्याचा प्रयत्न करत असते आणि बाहेरून तो मुलगा म्हणतो की थांब, मला जरा बघू दे, आतमध्ये कसला तरी आवाज येत आहे. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की नको, काहीच गरज नाही आहे. अरे इथे काही असेल काय माहिती नाही आपल्याला, उगीचच आपण रिस्क घेऊया, नको, आपण इथून जाऊया. म्हणूनच ते दोघे कपल पुन्हा जाऊन निघते आणि भूमीला कोणाचा तरी आवाज येतो पण अचानक तो थांबतो म्हणून तिला आणखी वाईट वाटतं. तर इथे आकाश हा भूमीला ज्या दिशेने ठेवलेली असते त्याच दिशेने गाडी चालवायला बघतो. मग आकाश म्हणतो की हे बघ अभिजित, मला असं वाटतंय की आपण सुरुवात ही भूमीला गोडाऊनच्या त्या दिशेने ठेवलं होतं, तांडेलच्या त्या दिशेने करण्याचं सोडून आपण मागच्या बाजूने जाऊया, कारण त्याची शक्यता जास्त आहे, त्याला मागच्या बाजूने ठेवलं असू शकतं. म्हणूनच आपण याच दिशेनं न जाता मागच्या बाजूने जाऊया, कारण त्याने तिला मागच्या बाजूनेच घेऊन गेल्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा मग अभिजित विचार करतो की इतका संकटामध्ये आहे तरीही याचं डोकं बघ किती चालतंय ते. मग आकाश त्याच दिशेने गाडी काढतो आणि नंतर म्हणतो की अभिजित चल, आपण याच दिशेने सुरुवात करूया. आणि अभिजितला मात्र टेन्शन आलेलं असतं. आकाश आता डोळे मिटतो आणि देवी योगेश्वरीला हात जोडत तो पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. नंतर आता भूमी ही बिचारी त्या नारळाने तो लॉक तोडता तोडता थकलेली असते आणि ती खूपच दमते आणि म्हणून ती तिथेच तशी खाली पडते आणि तो नारळ तिच्या हातून खाली पडतो. मग तिला समोर असलेला नारळाचा तो फडका दिसतो आणि तो फडका ती आता स्वतःच्या डोक्याला बांधून घेते आणि तिला जरासं वारा लागण्यापासून ती वाचवते आणि नंतर तो नारळ ती जमिनीवर आपटून आपटून फोडण्याचा प्रयत्न करू लागते. तिला खूपच तहान लागलेली असते आणि म्हणूनच ती तो नारळ आपटून फोडण्याचा प्रयत्न करत असते. तर आकाश आता जिथे भूमी असते तिथेच गाडी नेत असतो. म्हणूनच अभिजित त्याला म्हणतो, आकाश, आपण या सरळ दिशेने न जाता आपण या आडगावाच्या दिशेने जाऊया. सरळ गेलो ना तर तिथे शहराकडे जाणारा रस्ता आहे. मला तरी वाटत नाही की भूमीला त्या दिशेने घेऊन गेले असतील ते. मला वाटतंय की भूमीला असं या दिशेने घेऊन गेले असतील, कारण इथे आडगाव आणि जंगल आहे, म्हणून मला असं वाटतं की आपण इथेच जावं. तेव्हा मग अभिजितला आकाश म्हणतो की अरे, मला माझं मन सांगतंय की बहुतेक या दिशेने गाडी घेऊन गेलं पाहिजे. तेव्हा आता आकाशला तो म्हणतो की अरे माझं ऐक, तुला जरा टेन्शनमध्ये असल्यामुळे काही सुचत नाही आहे, म्हणून मी तुला सांगतोय की तू त्याच दिशेने गाडी घे, म्हणजे कसं आहे ना, तुला लक्षात येईल की आपण बरोबर जात आहोत ते. तेव्हा अभिजितला तो म्हणतो की चालेल, चल आपण तुझं ऐकूया. आणि नंतर मग अभिजितचं ऐकतच आकाश त्याच दिशेने गाडी वळवतो जिथे अभिजित सांगतो आणि म्हणूनच आता अभिजित हा त्याला गाडीने या दिशेने घे असं सांगतो आणि म्हणतो फायनली भूमीकडे जाण्याचा मार्ग आकाशने निवडला नाही. आणि त्याच वेळेला आता अभिजितला आकाश म्हणतो की चालेल, चल आपण याच दिशेने पुढे होऊया. नंतर दोघेजणही पुढे होतात. अभिजित आता आकाशला म्हणतो की बरं ठीक आहे, चल आपण या दिशेनेच जाऊया. मग आकाश म्हणतो की मला हा दिशा वेगळा जरा वाटतोय, म्हणजे हा रस्ता बघ ना, काही राहटी नाही वगैरे काही नाही. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे हो, मग अशाच दिशेने तर शोधलं पाहिजे, तिथेच कदाचित भूमीला ठेवलेलं असू शकतं. असं म्हणून आता अभिजित त्याला राईटला गाडी वळवायला सांगतो. नंतर आता भूमी ही तो नारळ फोडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता भूमीच्या हातून तो नारळ कसाबसा फुटला जातो आणि तो नारळ ती फोडते आणि त्यातल्या नारळातलं जरासं ती पाणी पिते. ते पाणी ती पिण्याचा प्रयत्न करू लागते आणि थोडीशी ती जाऊन बाजूला बसते आणि मनातच म्हणते की आकाश, तू मला शोधत असशील मला माहीत आहे, प्लीज मला शोधत माझ्यापर्यंत ये, मी तुझी वाट बघते. मला माहिती आहे की तू मला या संकटातून नक्की सोडवशील आणि तू मला शोधत असशील हे मला माहीत आहे. त्याच वेळेला आता आकाश गाडी त्या दिशेने वळवतो पण मात्र तो तिथेच जाऊन थांबतो. तेव्हा अभिजित म्हणतो की काय झालं आकाश, अरे तू गाडी कशासाठी थांबवली.
तेव्हा अभिजितला आकाश म्हणतो की नाही, या दिशेने नको जाऊया आपण, मी गाडी वळवतो, आपण ज्या दिशेने राईटला होतो ना त्याच दिशेने गाडी नेऊया. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे कशाला असं करूया, म्हणजे कसं आहे ना, आपण याच दिशेने जाऊया, मी तुला सांगतोय ना, माझं ऐक ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही अभिजित, माझी गट फिलिंग मला सांगते की भूमी या दिशेने असणार आहे, माझं मन मला सांगते तिथे मी जातो, आणि प्लीज मला माझं मन फॉलो करू दे. असं म्हणून तो आता गाडी त्याच दिशेने घेऊन चाललेला असतो. आणि त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की आता मी काय करू, भूमी ज्या दिशेने आहे त्याच दिशेने हा जात आहे. तर इथे भूमी ही ते नारळ फोडते आणि त्या नारळापासून ज्या झावळ्या असतात त्याने ती ऊब घेण्याचा प्रयत्न करू लागते आणि स्वतःचं शरीर वाचवत असते. पण ती आता हळूहळू लाल पडत चाललेली असते आणि ती गोठत असते आणि इथे शॉर्ट सर्किट व्हायला लागतो. भूमी म्हणते की देवा प्लीज, आता इतकं असूनही लाईट तरी नका घालवू, असं म्हणून ती खूपच त्रासामध्ये असते. आणि नंतर भूमी म्हणते की देवा आकाशला लवकर माझ्यापर्यंत पाठव, देवा मी तुझ्यापुढे हात जोडते, देवी योगेश्वरी काहीतरी चमत्कार कर. मानसी आणि आजीची पूजा करून झालेली असते. त्याच वेळेला पौर्णिमा येते आणि तिथे रागिनी देखील तिच्या बाजूला येते. पौर्णिमा येऊन विचारते की आजी जरा एक विचारायचं होतं. तेव्हा आजी म्हणते की बोल काय झालंय. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आजी आपण आज करायचं आहे की नाही कृष्ण जन्म सेलिब्रेट, असा प्रश्न ती करते. त्याच वेळेला आता आजी तिच्याकडे बघत असते आणि म्हणते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की नको जाऊ दे, ठीक आहे, भूमिताई पण अजून आपल्याला सापडलेली नाही ना, जाऊ दे आपण कृष्ण जन्म सेलिब्रेट करूया, नको. तेव्हा आता आजी म्हणते की नाही असं होणार नाही, कृष्णाचा जन्म हा साजरा झाला पाहिजे. जरीही तुमच्या भाषेत का काय ते सेलिब्रेट करायचं नसलं तरीही मग आपल्याला कृष्णजन्म हा करावाच लागेल. कारण काही झालं तरीही वर्षभराची जी रीत आहे ती तोडता कामा नये. कारण वर्षानुवर्ष कृष्णजन्म आपण घरात करत आहोत आणि तो अगदी साध्या पद्धतीने यावर्षी करायचा आहे. आणि काही झालं तरीही कृष्णजन्म हा झालाच पाहिजे. त्या देवाने तर दाखवून दिलं आहे ना की कितीही संकट झाली तरीही जन्म हा होतोच आणि म्हणूनच त्याचा जन्मोत्सव हा करायचा आहे. मग मानसी म्हणते की हो, काही झालं तरीही हा कृष्णच आपल्याला आपल्या ताईपर्यंत नक्की पोचवेल, म्हणूनच आपण त्याला हे सगळं प्रार्थना करायची. त्याच वेळेला मग दोघीही कृष्णजन्म होणार असं म्हटल्यावर मात्र पौर्णिमाला आनंद होतो. पौर्णिमा म्हणते की बरं ठीक आहे, मग मी एक काम करते, मी अभिजितला बोलावून घेते फोन करून, म्हणजे कसं आहे मी आणि अभिजित दोघेही मिळून कृष्णाची पूजा करू, बरोबर ना. तेव्हा मग आजी म्हणते की तू आणि अभिजित. तेव्हा ती म्हणते की हो, आता भूमिताई तर नाही ना, मग कसं पूजा करणार ते. तेव्हा आजी म्हणते की भूमी नसली म्हणून काय झालं, आकाश एकटा कृष्णाची पूजा करू शकतो. तो मला खात्री आहे की कृष्णाकडे हात जोडेल, त्याच्याकडे विनवणी करेल की आमच्या भूमीला परत येऊ दे, आणि अशा रीतीने तो भूमीला पुन्हा आमच्याकडे घेऊन येईल हे मला माहीत आहे, म्हणूनच आम्ही त्याची प्रार्थना करणार. असं म्हणून आता आजी ही तिच्या पुढे हात जोडत असते आणि म्हणते की योगेश्वरी देवी, आम्ही कृष्ण जन्म साजरा करत आहोत आणि हे देवा कृष्णा, तुझा जन्म होत असताना तू आमच्या भूमीला असं आमच्यापासून दूर नेऊ नको, तिला लवकर आमच्याकडे आण. संकटातही तू स्वतःचा जीव वाचवला होतास आणि स्वतः जन्म घेतला होतास, पण आताही तू माझ्या भूमीला वाचव. तर इथे भूमी ही थंडीने कुडकुडत असते आणि आकाश त्याच कोल्ड रूमच्या दिशेने चाललेला असतो. अभिजित म्हणतो की आता मी काय करू, हा आकाश नेमका त्या कोल्ड स्टोरेज रूमच्याच दिशेने चालला आहे, याला मी थांबवू तरी कसं, असा प्रश्न तो करत असतो. पण मात्र आकाशला तो म्हणतो की हे बघ, अरे आकाश मला असं वाटतंय ना की आपण मागच्याच दिशेने गेलं पाहिजे, इथे लांब लांबवर काहीच नाही रे, वस्ती नाही किंवा काही नाही, मग आपण इथे कसे काय आलो आहोत. त्याच वेळेला मग आता इथे अभिजित म्हणतो की थांब आपण त्याच दिशेने जाऊ. तेव्हा मग आकाश म्हणतो की नको, मला हे असं काही करायचं नाही, मला तरी वाटतंय की आपण बरोबर दिशेने चाललेलो आहोत, मला असं वाटतंय की आपण बरोबर आलोत. तेव्हा मग आता भूमीला काहीतरी गाडीचा आवाज झाल्यासारखं होतो, ती बाहेरच्या दिशेने बघू लागते. तेवढ्यातच आता इथे आकाशच्या गाडीसमोर एक माणूस येऊन थांबतो आणि तेवढ्यातच आकाशला त्या कोल्ड रूमच्या इथेच गाडी थांबवावी लागते. आणि आकाश गाडी पुन्हा चालू करत असतानाच त्याला मागे वळून बघितल्यानंतर एक रूम दिसतो आणि तो विचार करतो की हा रूम आहे, इथे मी बघतो. आणि अभिजित घाबरतो. अभिजित म्हणतो की झालं, संपलं आता सगळं, आकाशबरोबर या रूमपर्यंतच आलं आहे. आणि भूमी ही आतमधून हळूहळू आवाज देते, आकाशपर्यंत आवाज जात नाही. अभिजित म्हणतो की तू काय करतोस. तेव्हा आकाश त्याला हात दाखवून थांबायला सांगतो आणि म्हणतो की थांब, मला जरा इथे बघू दे. तेव्हा अभिजित त्याला म्हणतो की अरे ही कोल्ड स्टोरेज रूम आहे, तरीही तो पुढे पुढे बघण्यासाठी म्हणून येतो. तेव्हा भूमी बघत असते. भूमी म्हणते की प्लीज आकाश मला वाचव. अशा रीतीने आकाश आणि भूमी हे दोघेही एकमेकांच्या दिशेने असतात. मात्र इथे दोघांनाही काहीतरी जाणवतं.
रागिनी अभिजितला फोन करून विचारते की काय झालं, कुठे आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की नेमका आकाश या कोल्ड रूम दिशेने आलेला आहे. तेव्हा ती म्हणते की अरे अभिजित, त्याला पटकन तिथून बाजूला कर, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तेव्हा तो म्हणतो की आई, मी किती काय बोलतोय तरीही त्याला ऐकायलाच येत नाही आहे, तो माझं ऐकतच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मी जसं सांगते ना तसं तू आता त्याला सांग. म्हणूनच आता अभिजित हा येतो आणि आकाशला म्हणतो की आकाश, अरे आईचा फोन आला होता, पोलिसांनी आपल्याला अर्जंटली पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. तेव्हा मग आता त्या रूमला तरी टाळं असतं. म्हणून आकाश म्हणतो की काय काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की पोलिसांनी सांगितलं आहे की काहीतरी भूमीबद्दल लीड सापडली, म्हणून प्लीज लवकर चल भूमीसाठी तरी. तेव्हा मग भूमी हा आकाश निघून गेल्याचं तिला कळतं आणि ती तिथेच तशी पडते. आणि नंतर मग आता आकाश हा गाडीत बसत नसतो, तो पुन्हा त्या रूमच्या दिशेनेच पाहत असतो. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आपण इथे एकदा बघूया का? तेव्हा अभिजित म्हणतो की नको, अरे इथे कशाला बघतोयस तू? अरे तिथे आपण भूमीची वाट बघतोय आणि सगळेजण वाट बघतायत, पोलिसांनीही टिप दिलेली आहे, चल लवकर जाऊया आपण. तेव्हा मग आता अभिजितला तो ऐकतो आणि गाडीत बसतो आणि गाडी पुढे चालू करतो. आणि मनातल्या मनातच आता अभिजित म्हणतो की नशीब आई, तू पण अगदी योग्य आहेस, अगदी हुशार आहेस, पोलिसांना टिपही तूच दिलीस आणि आता आम्हालाही संकटातून तूच वाचवलंस, खरंच तू ग्रेट आहे. पण मात्र भूमी ही आतमध्येच अडकून राहिलेली असते आणि ती तिथेच चक्कर येऊन खाली पडते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रघु काका सगळ्यांना विचारत असतात की ही आमची मालकीनबाई आहे, यांना तुम्ही कुठे पाहिलंत का? त्याच वेळेला आता त्या भूमीच्या मागे सगळे गुंड लागलेले असतात आणि रघु काका हात जोडत म्हणतो की देवी योगेश्वरी, मला पाव गं, माझी मालकीनबाई मला लवकर सापडू दे. तरी ते भूमी ही तिथून पळत चाललेली असते आणि ते गुंड तिच्या मागे लागलेले असतात. आणि त्यानंतर भूमी आकाशच्या गाडीच्या बाजूने पास होते, मात्र तिला गाडी दिसत नाही. आणि त्यानंतर मग आता रघु काका हे भूमीला समोर येणाऱ्या गाडीपासून वाचवतात आणि त्या गाडीला ते धडकून तिथे खाली पडतात. त्याच वेळेला आता भूमीच्याही डोक्याला लागतं. रघु काका मरता मरता भूमीला सांगतात की आकाशच्या आईबाबांना देखील रागिनीनेच मारले. हे ऐकल्यावर आता तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. त्याचप्रमाणे आता आकाश देखील समोर येऊन उभा राहिलेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार, रागिनीचा कायमचा बंदोबस्त आकाश करणार, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.